आज घेऊन आली आहे एक नवीन ब्लॉग, म्हणजे हा असणार आहे रेसिपी ब्लॉग। तर ह्याच्यात मी बनवणार आहे हक्का नूडल्स। तर मी तुम्हाला दाखवते की मी कशी घरी बनवते हक्का नूडल्स। तर चला आता आपण स्टार्ट करूया बनवायला। सो सगळ्यात पहिले तुम्हाला फर्स्ट स्टेप काय आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर चला। सो फर्स्ट स्टेप अशी आहे की तुम्हाला सगळ्यात पहिले पाणी घ्यायचं आहे। त्याला थोडंफार तुम्ही आधी बॉईल करू शकता आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्यात जे नूडल्स आहेत ते तुम्हाला ॲड करायचे आहेत आणि थोडंफार बॉईल करायला ठेवून द्यायचं आहे, ठीक आहे। आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा टाकलं होतं आणि तेलसुद्धा। आणि हे इथे बॉईल होत आहे तोपर्यंत मी सगळे वेजीस कट करून घेतले, जसं की कोबी, टमॅटो, गाजर, ऑनियन आणि शिमला मिरची हे सगळं मी कट करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथे हे बॉईल होत आहे नूडल्स। तुम्ही फर्स्ट स्टेप तर बघितलीच असेल, मी बॉईल करायला ठेवून दिला। आधी वेजीससुद्धा जे पण त्याला लागणार आहेत ते मी कट करून घेतलेत। जर तुमच्याकडे त्या सगळ्या वेजीस नसतील तरीही चालेल, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तर आता हे बॉईल झाल्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट स्टेप दाखवते, तोपर्यंत तुम्ही बनवून राहा ब्लॉगमध्ये। ही सुद्धा मला थोडीफार हेल्प करायला आली आहे। मध्ये मध्ये तुम्ही असे नूडल्सला मिक्स करत राहा। आता स्टीम करून झालेला आहे, तर आता थोड्या वेळ आपण त्याला तिथे ठेवायचं आहे, ड्रेन होऊन द्यायचं आहे वॉटर पूर्ण। थंड पाण्याने त्याला वॉश करून घ्यायचं आहे आणि त्याला असे वेगळे वेगळे करून घ्या, नाही तर ते स्टिक होतात। तर तुम्ही दुसरी स्टेप तर बघितलीच असेल आम्ही काय केली। तर आता आपण जाऊया थर्ड स्टेपकडे। तर थर्ड स्टेप तर बघा आता काय आहे, चला। आता आपण सगळ्यात पहिले थोडंसं तेल घेऊया। त्यानंतर आता तेलामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। तर लसणाचा वास जाण्यासाठी त्याला छानसा आपण फ्राय करून घ्यायचा आहे। सगळ्यात पहिले मग आपण आता कांदा टाकून घेणार आहोत। सगळं सरकतो मध्ये मध्ये नको येऊ। आता आपण सगळे वेजीस टाकून घेणार आहोत जे पण आपण कट केलं होतं। तर सगळ्यात पहिले मी टाकले आहे कॅबेज आणि छानसं त्याला आपण मग आपण आता गाजर टाकून घेऊया आणि त्याला सुद्धा छानसं फ्राय करून घेऊ। आता आपण त्याच्यात शिमला मिरची सुद्धा ॲड केली आहे मिठानंतर। आपण आता त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत। तर सगळे वेजीस आता ॲड करून झालेत, आता आपण चांगले त्याला छानसं मिक्स करून घेऊया। त्यानंतर लीड लावून ते क्लोज करून टाकायचं आहे आणि थोड्या वेळ नीट शिजवून द्यायचं आहे। तर सगळ्यात पहिले आपण ग्रीन चिली सॉस टाकू। तर आता आपण दुसरा सॉस टाकणार आहोत, रेड चिली। आपण थर्ड टाकूया आता टोमॅटो केचप। फोर्थ आता आपण टाकणार आहोत डार्क सोया सॉस। हे एकदम थोडं टाका, नाही तर खारट होऊ शकतं। जर तुम्हाला स्पायसी पण आवडत असेल तर तुम्ही शेजवान चटणी सुद्धा ॲड करू शकता आमच्या। आता आपण त्याला छानसं एकदम मिक्स करून घेऊया। बघू शकता किती टेम्पटिंग वाटतंय गाईस। तर आता हे नूडल्स आपण त्या बॅटरमध्ये ॲड करणार आहोत जे आपण बनवलं आहे। तर चला, आता आपले नूडल्स झालेले आहेत। आपण आता त्याला थोडं कुक करायला ठेवूया, झाकण बंद करू। मग त्यानंतर रेडी टू ईट ते जेव्हा आम्ही प्लेटमध्ये सर्व करू तेव्हा दाखवू। हॅलो गाईस, माझा हक्का नूडल्स बनवून झालेले आहेत। तुम्ही लास्ट स्टेप तर बघितलीच असेल। तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला माझा हा रेसिपी ब्लॉग कसा वाटला आणि जर आवडला असेल तर तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा। आणि जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर प्लीज तुम्ही समजून घ्या। तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय गाईस।